तर आज आपण मैद्याचा जरासुद्धा वापर न करता मऊ लुसलुशीत जाळीदार स्पंजी असा आंब्याचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. फक्त 1.5 कप रव्यापासून हा एवढा सगळा केक बनून तयार होतो. चवीला अप्रतिम लागतो आणि तुम्ही पाहू शकता किती छान मऊ लुसलुशीत असा हा केक बनून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना बाहेरचे मैद्याचे अनहेल्दी केक देण्यापेक्षा अशा पद्धतीने फ्रेश आंब्यापासून बनवलेला हा केक घरी बनवून द्या. मुलं सुद्धा खूप जास्त आवडीने खाते. साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार होतो आणि ते आपण हा केक कढईमध्येच बनवलेला आहे, तरी सुद्धा पहा किती सुंदर बनून तयार झालेला आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मिशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला हा केक बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप रवा घ्यायचा आहे. रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकता, कारण हा रवा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. सोबतच यामध्ये इथे आपल्याला पाऊण कप साखर घालायची आहे. म्हणजे 1 कप रव्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे, असं प्रमाण ठेवायचं आहे. पाऊण कप साखर आणि 1.5 कप रवा हे आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया. आणि वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर अगदी मैद्यासारखं दिसत आहे. अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतलं का केक जो आहे तो अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतो. तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि केक साठी लागणारी पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. आता ह्या आंब्याचा इथे आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आंब्याचा गर इथे आपल्याला अंदाजे वापरायचा नाहीये, तो कपाने पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. सुरुवातीला ह्या पद्धतीने आपण गर काढून घेऊया. अशा पद्धतीने जर आंब्याचा गर काढला तर तो जरा सुद्धा वाया जात नाही, त्यासाठी इथे आपण ही पद्धत वापरलेली आहे. आता इथे आपल्याला कप घ्यायचा आहे. ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपाने इथे आपल्याला आंब्याचा गर सुद्धा मोजून घ्यायचा आहे. 1.5 कप रव्यासाठी इथे आपल्याला 1.5 कपच आंब्याचा गर वापरायचा आहे. तर इथे मी जे आंबे वापरलेले आहेत त्या आंब्यांचा बरोबर 1.5 कप गर निघाला होता. तुम्हाला थोडाफार जास्त सुद्धा लागू शकतो, तिसरा आंबा सुद्धा इथे लागू शकतो, किंवा आंबे जास्त खूप मोठे असतील तर एका आंब्यामध्ये सुद्धा तुमचं काम होऊ शकतं. तर अशाच पद्धतीने इथे पहा, इथे मी 1.5 कप असा गर काढून घेतलेला आहे. आता हा काढून घेतलेला आंब्याचा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घ्यायचे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखर आणि रवा बारीक करून घेतला त्यामध्येच आपल्याला हा 1.5 कप आंब्याचा रस सुद्धा घालून घ्यायचा आहे. इथे मी आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेतला. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव कप तूप घालायचं आहे. तूप शक्यतो इथे आपल्याला थोडंसं घट्टच घालायचं, म्हणजे केकचं टेक्स्चर जे आहे ते खूप सुंदर येतं. नसेल तर तुम्ही वितळलेलं तूप सुद्धा घालू शकता, किंवा तुम्ही इथे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता. तेलाने सुद्धा हा केक छान मऊसूद बनून तयार होतो. तर त्याचबरोबर इथे आपल्याला पाऊण कपच दूध घालायचं आहे. दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरच घालायचं आहे. गरम दूध घालू नका, नाहीतर ते फुटू शकतं. आणि यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं का त्याची चव आणखीनच वाढते. आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला छान असं वाटून घेऊया. वाटून घेतल्यानंतर इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती सुंदर असं इथे आपलं केकचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. खूप जास्त भांडी न भरवता फक्त एकाच भांड्यामध्ये आपलं हे संपूर्ण बॅटर बनवून तयार झालेलं आहे. बॅटर अगदी परफेक्ट आहे. यामध्ये काही सुद्धा आपल्याला आता घालण्याची गरज नाहीये. आता हे आपण फक्त 5 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया, कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. 5 मिनिटांनी रवा छान असा भिजला जातो. तर रवा भिजतोय तोपर्यंत आपण यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी ऍड करून घेऊया. टुटी फ्रुटी ऍड करत असताना यामध्ये असंच ऍड करायचं नाही, अगदी पाव चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालायचा. त्याने ही टुटी फ्रुटी कोट करून घ्यायची, त्यानंतरच यामध्ये ऍड करायची. म्हणजे टुटी फ्रुटी केक बेक झाल्यानंतर तळाला जाऊन बसत नाही, सर्व बाजूनी छान अशी पसरली जाते. आता ही टुटी फ्रुटी आपण हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घेऊया. टुटी फ्रुटी मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचं आहे. 1 टीस्पून म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने बरोबर 1 चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायचं आहे. आणि त्याच चमचाने अगदी पाव चमचा इथे आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा या दोन्हीपैकी एक जरी तुमच्याकडे नसेल तर 1 इनोच्या शाशी इथे तुम्ही वापरू शकता. बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यानंतर त्यामध्ये फक्त 2 चमचे दूध घालायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने फिरवत मिक्स करायचं आहे, म्हणजे यामध्ये एअर फॉर्म होते आणि केक अगदी सुंदर असा बनवून तयार होतो. बेकिंग पावडर बेकिंग सोडा मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅटर किती छान असं फुलून तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला लगेचच तेल लावून किंवा तूप लावून ग्रीस केलेल्या डब्यामध्ये घालायचं आहे. जास्त वेळ ठेवायचा नाही, नाहीतर यामध्ये जे आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे तो डिॲक्टिवेट होतो आणि केक जो आहे तो छान असा फुलला जाणार नाही. त्यासाठी इथे आपल्याला बॅटर तयार झाल्यानंतर लगेचच तेल लावून ग्रीस केलेल्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच बेक करायला ठेवायचं आहे. इथे माझ्याकडे हा ब्रेडचा मोल्ड होता, त्यासाठी मी यामध्येच हा केक बेक करून घेतला. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा केकचा मोल्ड नसेल तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये सुद्धा ह्याला बेक करून घेऊ शकता. तर इथे पाहिजे मी संपूर्ण बॅटर ह्या
टीनमध्ये काढून घेतलेला आहे. याला छान असं टॅप टॅप करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये काही एअर फॉर्म झाली असेल तर ते निघून जाते. आता आपण या डब्याचं झाकण लावून देऊया आणि केक जो आहे तो बेक करण्यासाठी ठेवून देऊया. ह्याला ऑलरेडी झाकण होतं, त्यासाठी मी तेच झाकण लावलं. तुमच्याकडे नसेल तर प्लेट वगैरे सुद्धा झाकून ठेवू शकता. तिथे मी गॅसवरती सुरुवातीला कढई प्रीहीट करायला ठेवली होती. कढई छान गरम झाली की गॅसची फ्लेम कमी करायची, त्यामध्ये एक रिंग ठेवायचा आणि हा डब्बा ठेवून एखादी ताट झाकायचे. ताट अशी झाकायची की ज्यामधून हवा बाहेर जाणार नाही. आणि आता हा केक आपण 40 ते 45 मिनिटे बेक करून घेऊया. तर इथे मला हा केक बेक करण्यासाठी बरोबर 45 मिनिटे लागलेले आहेत. तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकतो, कारण गॅसच्या फ्लेमवरती डिपेंड असतं की इथे आपल्याला केक बेक करायला किती वेळ लागणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हा केक जो आहे तो किती सुंदर असा बेक झालेला आहे. इतका छान फुलून आलाय की वरती झाकणाला सुद्धा चिटकून बसलेला आहे. त्यासाठी वरचा थोडासा भाग इथे माझा खरबट झालेला आहे. झाकण काढताना तो त्याला चिटकून बसलेला होता. पण मध्यभागी चाकू घालून पाहायचा. चाकू पूर्ण घातला आणि काढून घेतला तरी सुद्धा क्लीन निघालेला आहे, तर समजायचं इथे आपला केक अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे. आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग पाहू. मी जे बॅटर बनवलं होतं त्याला केकचा टीन थोडासा लहान पडलेला आहे, अगदी किंचितचा, म्हणून हा केक वरती झाकणाला चिटकून राहिला होता. तुम्ही शक्यतो मोठं भांडं वापरा, म्हणजे अजिबात झाकणाला वगैरे चिटकणार नाही. आता हा केक मी डिमोल्ड करून घेतला. पाहू शकता अगदी सहज असा डिमोल्ड झालेला आहे. अजिबात चिटकून वगैरे बसत नाही, कारण यामध्ये आपण बटर पेपर वापरला होता. तर इथे पाहिजे मी याचा बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि बटर पेपर काढल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल का हा केक जो आहे तो किती सुंदर असा जाळीदार बनून तयार झालेला आहे. सर्व बाजूने एकसारखा बेक झालाय, अजिबात कुठेही करपलेला नाही किंवा डेन्स वगैरे झालेला नाहीये. वरती थोडासा झाकणाला चिटकला होता, त्यासाठी थोडासा खरबड दिसतोय, पण केक जर डेन्स झाला असता तर तो खोलगट गेला असता, तर तुम्हाला दिसलंच असतं. आता हा केक आपण कट करून घेऊया. कट करताना सुद्धा तुम्हाला दिसत असेल का हा केक किती छान असा स्पॉन्जी बनून तयार झालेला आहे. केकला जाळी पहा, जाळी किती सुंदर अशी आलेली आहे. आता हा सर्व केक आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया. इथे मला चाकू थोडासा लहान पडत होता, त्यासाठी थोडासा हा कट करायला अवघड जात होता. त्यानंतर मी इथे मोठा चाकू वापरला. मोठ्या चाकूने पहा अगदी सहज असा हा केक कट करून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकी सगळा केक इथे आपण कट करून घेऊया. आणि इथे मी संपूर्ण केक कट करून घेतलेला आहे आणि कट करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सगळा केक जो आहे तो एकसारखा असा बनून तयार झालेला आहे. आतमध्ये घातलेली टुटी फ्रुटी सुद्धा पाहू शकता, सर्व बाजूने छान पसरलेली आहे. आणि केक पहा काय मस्त जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी असा बनवून तयार झालेला आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुमच्या मुलांना सुद्धा खूप जास्त केक आवडत असेल किंवा ब्रेड आवडत असतील तर हा आंब्याचा केक तुम्ही त्यांना नक्की करून द्या. ते खूप जास्त आवडीने करणार आहेत. आणि आता सध्या फ्रेश आंब्याचा सीझन आहे, तर फ्रेश आंब्याच्या सीझनमध्ये एकदा तरी हा आंब्याचा केक व्हायलाच हवा. इतका सुंदर बनवून तयार होतो, खूप सुंदर असा लागतो चवीला. सगळ्यांनाच खूप आवडणार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि पाहू शकता आतमधलं टेक्स्चर, बाहेरचं टेक्स्चर, आणि त्याहूनही जास्त महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण जरा सुद्धा मैदा वापरलेला नाहीये, त्यासाठी खूप हेल्दी आहे. हा केक तुम्ही टिफिनमध्ये द्या किंवा सकाळी चहाबरोबर मुलांना द्या किंवा मधल्या वेळेत खायला द्या. मुलं खूप जास्त आवडीनेच खाणार आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.